बघाल आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे कैलासवासी आनंदराव राघू गुंजवटे ज्यांना आप्पा नावाने संबोधलं होतं महाराज, आज आप्पा या कुटुंबामध्ये नाहीये, त्याला 1 वर्षाचा कालखंड लोटला. मात्र आजचं कीर्तन कल्याणो ज्या आप्पांच्या विषयी ऋणातून मुक्त होण्याकरता या कुटुंबानं केलेला एक यत्न म्हणजे त्याचं नाव वर्षरात आहे. मंडळ का कीर्तन सकाळचं असल्यामुळे सुगीचे दिवस, कामाचे दिवस, माणसं कमी असतील काय अडचण नाही. तुम्ही जेवढे बसला ना, माझ्या आईप्रमाणे, माझ्या बहिणीप्रमाणे, आजीप्रमाणे कीर्तनाने बसला. पाठीमागे बसलेले खुर्चीवरचे बाजूला असताना सर्वांना विनंती महाराज, कारण मी मगाशी बोलून गेलो, हा मंडप 11:15ला गच्च भरणार आहे. माणसं येतील कधी, जातील कधी, मला पक्का अंदाज आलाय. 15 वर्ष झालं डोक्याला मी फेटा बांधलाय. ही माणसं एवढी तयार आहेत महाराज, 12 वाजून 5 मिनिटाच्या अगोदर पोहोचणार आणि 12 वाजता गडबड करणार. माणसं अशी तयार आहेत महाराज. 2 तास कीर्तनाला बसायला माणसांना वेळ नाही. आज उपस्थित सर्वजण मंडळ का ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्यांना सर्वजण आप्पा म्हणत होते. आज आप्पांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता श्राद्ध का घालावं याचं कारण मी परवा कीर्तनामध्ये सांगितलं महाराज. श्राद्ध म्हणजे टाइमपास नाही, श्राद्ध म्हणजे मोठेपणा नाही, तर त्या व्यक्तीच्या उपकारातून मुक्त होण्याकरता केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे वर्षराद्ध आहे. त्या व्यक्तीचे त्या कुटुंबावर डोंगराएवढे उपकार असतात कळलं नाही का? त्या व्यक्तीचे, त्या बाबाचे, त्या लेकरावर डोंगराएवढे उपकार असतात. अरे आपल्या कातड्याचे जोडे जरी करून आपल्या बाबाच्या पायामध्ये घातले ना तरी त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. मात्र आज जेवढं पुण्य कमवाल ना तेवढं त्या व्यक्तीच्या, म्हणजे आज हे कुटुंब जेवढं पुण्य कमवणार आहे ते सगळं काही पुण्य आप्पांच्या खात्यावर जमा होणार आहे. म्हणून श्राद्ध घालावं. प्रत्येक कीर्तनामध्ये मी सांगत असतो मंडळ का श्राद्ध घालण्याची पद्धती कोणती बाबा? श्राद्ध म्हणजे काय? ज्या ठिकाणी श्रद्धा आहे त्या ठिकाणी श्राद्ध आहे. श्राद्धाला माणसं किती असावीत, श्राद्धाला जेवण कोणतं असावं या प्रश्नामध्ये पडू नका महाराज. कलियुगामध्ये परमार्थ वेगळ्या दिशेने चालला. महाराजांचं एक प्रमाण आहे, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, तुका म्हणे कैसे आंधळे हे झाला. आता आणू नका बरं, आता चहा बाहेर आणू नका. कीर्तनाला बसल्यावर चहा प्यायचं नाही. तुम्ही आज बसले सगळे मंडळी का काय झाले, तुम्ही गोड बसलाय, कारण मला कल्पना आहे आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. कीर्तनाला बसल्या तसं तुम्ही चहा पिला तर मला दूध पिऊसं वाटलं. विठाला विठाला त्यांनी घेतला त्यांनी घ्या, तेवढा ताट आणलेलं घ्या, फक्त आता परत बाहेरचे आणू नका. विठाला विठाला काय होतं सांगू का? सकाळचं कीर्तन करणं तारेवरची कसरत असते. सरांनी मोठ्या अपेक्षेनं, आता ते स्वतः कीर्तनकार आहेत, खरं सांगू का, एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या साथीला शक्यतो उभं राहत. हा 2 बुवा 2 ओवा 2 जावा 2 मिस्त्री 2 कुत्री एकत्र आली की जमत नाही जमत महाराज. मात्र आज माझं परमभाग्य आहे का एका चांगल्या कुटुंबाची सेवा करण्याचं भाग्य माझ्या नशिबी तुम्ही लाभलं. जाऊ देव, माणसं किती आहेत याला महत्व नाही. आप्पांचा परिचय द्यायचा म्हटलं ना, आप्पांचं नाव म्हटलं ऐकलं महाराज, ज्या गुंजवटे कुटुंबाच्या दारामध्ये अंगणामध्ये अनेकांची श्राद्ध होतात. प्रत्येकाच्या दोरी श्राद्धाला कीर्तन भजन होईल याची गॅरंटी नाही. परमार्थ करण्याकरता भाग्य लागतं. आमचे गुरुजी सांगायचे सर ऐका, एक कीर्तन ऐकण्याकरता 4 जन्माची पुण्य लागते. कोणाच्या नशिबात नाही. कपाळाला गंध लावायला आणि घरातल्या देवालयातली देवपूजा करायला सुद्धा काहीतरी पुण्य असावं लागतं. त्याच्याशिवाय परमार्थ आपल्या हातून घडत नाही. एखाद्याला कितीही परमार्थ कर म्हटलं
तो करणार नाही आणि एखाद्याला कोंडून ठेवलं तर तो होलीमध्ये भजन केल्याशिवाय राहणार नाही. ऐका महाराज, आज आपणचं प्रथम पुण्यस्मरण आहे, ज्याला तुम्ही आम्ही वर्षरात्र म्हणतो महाराज. आज गुंजवटे कुटुंबियाच्या अंगणामध्ये दारामध्ये ज्या अर्थी माझ्या वारकऱ्याचा टाळ वाजतो, माझ्या वारकऱ्याचा पखवाज वाजतो, त्या अर्थी ते घरच नाही तर ते अंगण सुद्धा भाग्यवान असावं लागत. भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन. भाग्यवंत घरी. बाबा, आता हल्ली माणसं कलियुगामध्ये इकडे यायला तयार नाहीत महाराज. 16 वर्षाचा पोरगा गळ्यामध्ये टाळ घेत नाही. आज बसलेल्या माझ्या तरुणांना आव्हान आहे गण्यानं, ऐका. महाराष्ट्राच्या मातीतले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे माझ्या तुकोबांच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसले. ही ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची. विठ्ठला विठ्ठला. कुटुंबियांच्या मनामध्ये आलं आप्पांच्या श्राद्धाला कीर्तन घ्यावं. 50% परमार्थ या कुटुंबाला कळाला. मला सांगितलं महाराज, आप्पांना 3 कन्या आणि एकुलता एक मुलगा. त्या मुलाचं नाव अनिल आहे. बाबा, जगामध्ये माणसं माणसासारखं जगत नाही, बापाचं पोरगा ऐकत नाही आणि आईची किंमत घरामध्ये राहिली नाही. बाबा, आजीचे टिंगल करणारा नातूच्या घरामध्ये जन्माला आला. अरे, त्या घराचं मंदिर गण्यानं कसं होणार? आपल्या परमार्थाची सुरुवात आपल्या उंबऱ्याच्या आतमध्ये करा. आपल्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पहिला प्रश्न आमच्या मनाला पडतो, श्राद्ध घालावं कसं? बऱ्याचशा कल्पना आहेत महाराज, सांगणारे अनेक आहेत. तुम्ही 10 जणांना सल्ले विचारा, 10 जण वेगळं सांगतील. माणसं परमार्थ वेगळ्या मार्गाने करू लागली महाराज. जेवणाला कोणता पदार्थ असा या प्रश्नामध्ये पडू नका. परमार्थ नेमका करावा कसा? श्राद्ध आपल्या आई बाबाचं घालावं कसं? शास्त्रानं सांगितलं. शास्त्रानं सांगून जातोय का? आपल्या आई बाबाचं श्राद्ध घालण्याचे अधिकार थोरल्या मुलाला आहे. आता आपण एकच चिरंजीव आहे, कारण पुत्र हवा ऐसा गुंडान ज्याचा तिन्ही लोकी झेंडा एकच असावा. एकच छत्रपती शिवाजीराजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. ज्या हिंदवी स्वराज्याचं कल्याण केलं माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी, मा जिजाबाई साहेब होत्या म्हणून शिवाजीराजे घडले. तसं आईचे संस्कार असावे लागतात, तेव्हा ते कुटुंब घडतं. विठ्ठला विठ्ठला.